हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी गोकुंदा किनवट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या वनरक्षक भरतीचा पेपर शिफ्ट क्रमांक 1 चा याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत. त्या 15 प्रश्नाचं स्पष्टीकरण आज आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे येत्या काळामध्ये वनरक्षक भरती होणार आहे. त्या अनुषंगाने आपण PYQचं विश्लेषण करत आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. काय म्हणतो पहा, अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल अँड कोहेरेंट पॅरेग्राफ. इथं सेंटेन्सचा प्रॉपर सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे पॅराजम्बल टाइप क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये 4 विधान दिलेली आहेत. ज्या 4 विधानांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आणि जेव्हा अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण जेव्हा क्रम लावतो, तर सदरील 4ही ऑप्शन काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर ते 4 वाक्य कोणत्या तरी एखाद्या घटकावर आधारित किंवा एखाद्या छोटीशी थीम त्याच्यामध्ये दिलेली असते. तर पहिला पर्याय काय सांगतो पहा, इन ए जंगल देर वॉज अ बिग केव. जंगलामध्ये एक मोठा गुहा होता. वन डे नवीन अँड हिज फ्रेंड्स डिसाइडेड टू अनफोल्ड द मिस्ट्री. नवीन आणि त्याच्या मित्रांना ठरवलं की याच्या त्या गुफ्यामध्ये राहतो तरी काय, त्याचं रहस्य आपण फाइंड करू. अँड एव्हरीवन सेड इट हॅड ए गोस्ट लिव्हिंग इन इट. प्रत्येक जण म्हणत होता काय, त्याच्यामध्ये भूत राहत होता म्हणून. दे डिसाइडेड टू एक्सप्लोर द केव इन द नाईट. मग त्यांनी ठरवलं की बा याच्यामध्ये खरंच भूत आहे का, हे आपण तपासून बघूया. हे 4 विधान आहेत. तर वाक्याची सुरुवात आपल्याला पहिल्या विधानानेच करावं लागेल, ज्यामध्ये हा वाक्य आहे, इन ए जंगल देर वॉज अ बिग केव. जंगलामध्ये काय होता, एक मोठा गुहा होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला हा सेंटेन्स येईल की एव्हरीवन सेड इट हॅड ए गोस्ट लिव्हिंग इन इट. प्रत्येक जण सांगत होतं की त्यामध्ये भूत राहत होता. मग वन डे, एका दिवशी काय झालं, नवीन आणि त्याच्या मित्रांनी डिसाईड केलं की आपल्याला काय करायचं, याचं रहस्य तपासायचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा ऑप्शन काय तो, ते डिसाइडेड टू एक्सप्लोर द केव इन द नाईट. मग त्या दिवशी त्यांनी त्या रात्रीला तिथं जाण्याचं ठरवले. तर याच्यामध्ये पहिला जो आहे ए, त्याच्यानंतर सी, बी आणि डी. ए, सी, बी आणि डी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर इथं छोटीशी इन्फॉर्मेशन होती, ज्या गुफेवर आधारित होती. आणि नवीन आणि त्याच्या मित्रांना ते काय केले, एक्सप्लोर केले. तर हा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेले आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज स्पेलिंग एरर. स्पेलिंग एररवर आधारित हा प्रश्न आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन्स 1960 जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी फर्स्ट प्रेडिकेटेड द फेनॉमेनियन ऑफ ग्रॅव्हिटेशनल वेव्स. बरोबर आहे ना. पहिला ऑप्शन आहे रिलेटिव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल, फेनॉमेनन आणि थेअरी. हे 4 ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये स्पेलिंग एरर आपल्याला फाइंड करायची आहे. तर या वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनच्या 1916च्या ज्या जनरल थेअरी होती त्याची रिलेटिव्हिटी, याच्यामध्ये पहिल्यांदाच प्रेडिकेट करण्यात आलं होतं कशाविषयी, ग्रॅव्हिटेशनल वेव्स विषयी 1916 मध्ये. तर सदरील वाक्यामध्ये जर आपण निरीक्षण जर केलो, तर इथं फेनॉमेनियन जे आहे हे काय आहे, स्पेलिंग इथं चुकलेली आहे. इथं योग्य स्पेलिंग अशी पाहिजे, PHENO, त्याच्यामध्ये MENON. फेनॉमेनन म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया, नैसर्गिक घटना म्हणतो आपण, बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 3 जो आहे, या शब्दाची स्पेलिंग इथं मिस्टेक झालेली आहे. ज्याच्यामध्ये इथं ई पाहिजे होतं, इथं काय दिलेलं आहे, आय दिलेलं आहे. PHENOMENON हे स्पेलिंग करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला काय करायचं आहे, योग्य शब्द भरायचा आहे. आणि सदरील जो प्रश्न आहे हा आपल्या आर्टिकलवर आधारित आहे. आर्टिकलवर तुम्हालाही माहिती आहे, इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल आहेत, ए अँड द. ते ज्याचे 2 टाइप्स पडतात, डेफिनिट आणि इनडेफिनिट आर्टिकल. प्रश्न काय म्हणतो पहा, आय टोल्ड अनॅक्झियस पॅरेंट्स दॅट बेबी नीडेड ए लॉट ऑफ स्लीप. बरोबर आहे ना. हा जो सेंटेन्स आहे एका पर्टिक्युलर विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत आहे. आय टोल्ड मी सांगितलं, कोणाला, एनॉक्झियस पॅरेंट्स म्हणजे ज्याला म्हणतो चिंताग्रस्त पालक. चिंताग्रस्त पालकांना सांगितलं काय सांगितलं, दॅट द बेबी नीडेड ए लॉट ऑफ स्लीप. बाळाला झोपेची जास्त गरज आहे, राईट. तर याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ही कशी विशिष्ट आहे, म्हणून इथे आपल्याला
एचा तर विषय येत नाही, कारण एनं वाक्याची सुरुवात झाली एनॉक्झियस, इथं कॉन्सोनंट आहे, वॉवेल आहे, हा पर्याय येत नाही. सेकंड जो ऑप्शन आहे हा सुद्धा येत नाही, कारण ए आणि आयन जे आहेत हे काय करतात, विशेषतः इनडेफिनिट इन्फॉर्मेशन सांगतानाच वापरतात. इथं डेफिनेट इन्फॉर्मेशन आहे. कशासाठी? चिंताग्रस्त पालक ज्याविषयी बोलत आहे त्याची निश्चित अशी आपल्याला माहिती आहे, म्हणून इथं ऑप्शन नंबर जो आहे, ऑप्शन नंबर काय आहे, 4 हे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 काय आहे, करेक्ट आहे, की आय टोल्ड द एनॉक्झियस पॅरेंट्स दॅट द बेबीला कशाची गरज आहे, स्लीप, झोपेची जास्त गरज आहे. राईट. जेव्हा एखाद्या विधानामध्ये विशिष्ट व्यक्तीबद्दल माहिती सांगली जाते तेव्हा आपल्याला द हा आर्टिकल इथं वापरावा लागतो. त्यानंतर पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम्स विचारलेला आहे, ज्याला समानार्थी शब्द म्हणतो आपण. डेंटी आहे, बरोबर आहे ना. डेंटीचा अर्थ काय होतो, एक प्रकारे सुंदर म्हणतो आपण. डेंटी म्हणजे सुंदर. हार्श, हार्श याचा अर्थ होतो कठोर. हार्शचा अर्थ होतो कठोर. डेलिकेट, डेलिकेट म्हणजे नाजूक म्हणतो आपण. क्लमझी, क्लमझी म्हणजे गबाळ, वेंधळा ज्याला म्हणतो. स्मूथ, स्मूथ म्हणजे काय, मृदू. राईट. आता इथं सिनोनिम्स विचारलेले आहे. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. डेंटीचा समानार्थी शब्द हार्शही येत नाही, डेलिकेट येते. डेलिकेट म्हणजे काय आहे, नाजूक. नाजूक म्हणजेच काय आहे, सुंदर असणे, असा त्याचा अर्थ. या 4 पर्यायावरून तिथला ऑप्शन नंबर 2 जो आहे करेक्ट आहे. पहा प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द डिस्टिंक्शन राईट अँड रॉंग इज नॉट ऑलवेज क्रिस्टल क्लिअर. ज्याला क्रिस्टल क्लिअर म्हणजे अगदी स्पष्ट म्हणतो आपण, अगदी स्पष्ट असा याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये एखाद्या वेळेस योग्य की अयोग्य हे ठरवणं अगदी आपल्यासाठी स्पष्ट राहत नाही, की चूक आहे की बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मुद्दा असा आहे की प्रिपोजिशनचा. याच्यामध्ये राईट आणि रॉंग या 2 शब्दाच्या बिफोर, राईटच्या अगोदर आपल्याला फ्रॉम, बिटवीन, ऑफ, अमॉंग हे शब्द कोणते येतात हे वापरायचं आहे. फ्रॉम म्हणजे पासून, बिटवीन म्हणजे दोघांमध्ये. ऍक्च्युअली ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. का? कारण जेव्हा 2 घटक असतात, दोघांच्या मध्ये म्हणायचं असेल तेव्हा आपण बिटवीन वापरतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, बिटवीन जेथे वापरतो त्याच्यामध्ये अँड हा शब्द आलेला असतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. तर प्रश्न काय आहे इथं, इन अवर विलेज देर वॉज ए लार्ज लेक यूज ए सोर्स ऑफ वॉटर सप्लाय. आमच्या गावामध्ये पाण्याच्या स्रोतासाठी एक मोठा लेक होता, बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये यासाठी योग्य आपल्याला पर्याय निवडायचा आहे. याच्यामध्ये रिसेप्टॅकल आहे, ज्याला म्हणतो आपण, रिसेप्टॅकलला मराठीमध्ये काय म्हणतो, तिथं एक प्रकारचे भांडे शब्द वापरतो, भांडे याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर स्टॉक पाईल, स्टॉक पाईलचा अर्थ होतो इथं साठा होतो, साठा, हा सुद्धा नाही, हा सुद्धा नाही. लॅगून, लॅगून म्हणजे ज्याला म्हणतो आपण सरोवर म्हणतो. लॅगूनचा अर्थ काय होतो, सरोवर आहे, सरोवर. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे रिझर्वियर. रिझर्वियरचा अर्थ काय होतो, याला जलाशय म्हणतो, जलाशय. आता हे 2 शब्द थोडे सिमिलर वाटतात, लेक, लॅगून, पण फरक याच्यामध्ये असा आहे, लॅगून जो शब्द आहे, हा लॅगून जो शब्द आहे हा समुद्राशी असतो, सी. आणि दुसरी गोष्ट याच्यातलं जे वॉटर असते, वॉटर कसा असतो, हा साल्टी असतो, साल्टी, बरोबर आहे ना. म्हणून याच्यामध्ये हा ऑप्शन येत नाही, कारण गावातल्या पाण्याच्या साठ्याकरिता पाणी कसा असतो, याच्यामध्ये रिझर्वियर असतो. रिझर्वियरचा अर्थ काय, जलाशयाचा साठा म्हणतो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हे हा पण सरोवर म्हणजे पाण्याचाच असतो, परंतु समुद्राच्या काठाशी जमलेला पाणी जो असतो आणि त्याचा जो पाणी असतो तो कसा असतो, साल्टी असतो. म्हणून इथं ए लार्ज लेक यूज ए सोर्स ऑफ वॉटर सप्लाय साठी इथं रिझर्वियर, जलाशय हा शब्द अचूक आहे, हे एक तुम्ही लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे. शी डिसमिस माय सजेशन, तिनं माझा सल्ला काय आहे, नाकारला. ओके. आणि नाकारला तर नाकारला, कसा नाकारला, बॅडली, क्विकली, क्विक आणि फास्ट. आता बॅडली हा शब्द इथं अर्थानुसार मॅच होत नाही, इथं क्विकली मॅच होतो, क्विक बी नाही आणि फास्टही नाही, फास्ट तर ऍक्शनच्या रिगार्डिंग असते. आता पहा इथं तिनं काय केली, माझा सल्ला क्विकली, क्विकली म्हणजे काय आहे,
की एकदम विलंब न करता क्विकली लगेच तिनं माझा सल्ला नाकारली. इथं ऑप्शन नुसार पर्याय क्रमांक 2 काय आहे हा बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज ए स्पेलिंग एरर. स्पेलिंग एररवर आधारित हा प्रश्न आहे. वनरक्षक भरतीचे पेपर जर आपण निरीक्षण जर केलं तर याच्यामध्ये किमान 2 प्रश्न तरी स्पेलिंगवर आधारित असतात. वाक्यात आपल्याला योग्य निरीक्षण करावं लागेल आणि मिसस्पेलिंग कुठे चुकली ह्यानुसार जरी आपण उत्तर काढलो तरी आपल्याला सोपं जाईल. वाक्य काय म्हणतो पहा, सीक फ्रॉम ए मेंटल हेल्थ प्रोफेशनल इन दिस स्फियर ऑफ हॅपीनेस इंटरफेअर्स विथ युअर पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. याचा अर्थ असा होतो, तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये आनंदाची जर तुम्हाला भीती वाटत असेल, मी आनंद आहे तर काहीतरी वेगळं होईल असं वाटत असेल, तर तुम्हाला एका तज्ञांची गरज आहे मेंटल हेल्थ तपासण्यासाठी, असा याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये जर निरीक्षण जर आपण केलं तर इथं स्पेलिंग जी आहे, कोणती स्पेलिंग याच्यामध्ये चुकलेली आहे, याच्यामध्ये हा जो शब्द आहे प्रोफेशनल, हा शब्द इथं चुकीचा आहे. करण्याची अचूक जे स्पेलिंग आहे PROFESSIONAL प्रोफेशनल अशी याची स्पेलिंग येते. हेल्थची स्पेलिंग करेक्ट आहे, इंटरफेअरन्सची बरोबर आहे, तर प्रोफेशनलची स्पेलिंग चुकीची आहे, म्हणून इथं स्पेलिंग एरर इथं आहे. हॅपीनेस पण बरोबर आहे, तर इथं बी आहे आणि त्याचबरोबर इथं बी हा शब्द ज्याच्यामध्ये स्पेलिंगची मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. पहा, इट टेक्स टू टँगो. टँगो हा एक नृत्याचा प्रकार आहे, नृत्य आहे, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये 2 व्यक्ती इन्व्हॉल्व असतात. तर इथं याचा अर्थ काय होतो, इट टेक्स टू टँगो याचा अर्थ काय होतो, वादामध्ये दोघही इक्वल जबाबदार असणे. म्हणजे काय, वाद असेल, वाद आणि ज्याच्यामध्ये काय आहे, दोन्ही व्यक्ती सारखे जबाबदार असणे, दोन्ही व्यक्ती सारखे जबाबदार असणे. आता हा नृत्यासोबत वापरलेला शब्द आहे, प्रोवर्ब आहे. आता वाद झाला, दोन्ही पार्टी ब्लेम इक्वल आहे, तर पहिला ऑप्शन काय म्हणतो पहा, बोथ पार्टीज इन डिफिकल्ट सिच्युएशन कॅन बी ब्लेमलेस. ब्लेमलेस नाही, ब्लेम होते, म्हणून हा पर्याय तर होत नाही. त्याच्यानंतर ओनली वन पार्टी टेक्स द ब्लेम, एका पक्षाला जबाबदार ठरवता येत नाही, हा पर्याय चुकीचा आहे. कारण इथं काय होतो, इट टेक्स टू टँगो म्हणजे 2 व्यक्ती सारखे जबाबदार असते. त्याच्यानंतर पहा, ए थर्ड पर्सन डिसाइड्स हु इज टू बी ब्लेम, थर्ड पर्सन पण नाही. ऑप्शन नंबर 4 काय म्हणतो, द बोथ पार्टीज इन ए डिफिकल्ट सिच्युएशन आर इक्वली रिस्पॉन्सिबल. दिस इज द करेक्ट आन्सर बिकॉज बोथ पार्टीज म्हणजे दोन्ही पक्ष वादामध्ये सेम जबाबदार आहे, असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे. जगदीश चंद्र बोस वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड, रिमार्केबल बायोलॉजिस्ट, बॉटनिस्ट, बायोफिजिक्स अँड सायन्स फिक्शन रायटर. आपल्याला माहित आहे जगदीश चंद्र बोस हे एक महान शास्त्रज्ञ होते. तर रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो कंजंक्शन वापरायचा आहे. याच्यामध्ये अर्थानुसार जर बघितलं तर इथं ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. का, जगदीश चंद्र बोस वॉज नॉट ओनली ग्रेट सायंटिस्ट, ते ग्रेट शास्त्रज्ञच नव्हते, तर ते एक रिमार्केबल बायोलॉजिस्ट होते, त्याच्यानंतर बॉटनिस्ट होते अँड सायन्स फिक्शन रायटर सुद्धा होते. सो दॅट हाऊएव्हर ॲज हे जे उर्वरित जे पर्याय आहेत हे आशयानुसार तिथं मॅच होत नाही. ऑप्शन नंबर 1 जो आहे तो काय आहे, करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. बरोबर आहे ना, फिट ॲज फिडल याचा अर्थ होतो खूप तंदुरुस्त असणे, खूप तंदुरुस्त असणे असा याचा अर्थ होतो. याच्यामध्ये पहा 4 पर्याय आहेत. टू बी म्युझिकल याचा अर्थ संगीताची आवड असणे, संगीताची काय आहे, आवड असणे. त्याच्यानंतर टू बी कन्सिस्टंट सातत्य असणे. त्याच्यानंतर पहा टू बी व्हेरी हेल्दी म्हणजे तंदुरुस्त असणे, ज्याला म्हणतो पण तंदुरुस्त असणे. त्याच्यानंतर पहा टू बी फिजिटीचा अर्थ काय होतो, बेचैन असणे, काय आहे, बेचैन.
असणे, खूप बेचैन असणे, ज्याला म्हणतो आपण बेचैन असणे. आता पहा, खूप तंदुरुस्त असण्यासाठी संगीताची आवड हा विषय इरिलेटेड आहे. सातत्याचा विषय इरिलेटेड आहे. टू बी व्हेरी हेल्दी, फिट ॲज अ फिडल, खूप तंदुरुस्त असणे. पर्याय क्रमांक 3 जो आहे हा करेक्ट आहे. टू बी फिजिटीचा अर्थ काय, बेचैन असणे, हा सुद्धा पर्याय नाही. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, 12वा प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट. पहा, मिस्टर गुप्ता completed a course on the study of the earth structure and its formation. पहा, आता याच्यामध्ये 4 पर्याय आहेत. ज्या शास्त्रामध्ये पृथ्वीच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात, कायटोलॉजी हा पर्याय नाही, ज्याला आपण काय म्हणतो, कोशिका शास्त्र म्हणतो, कोशिका शास्त्र. त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्याला मॉर्फॉलॉजी म्हणतो, प्राणी वनस्पती, प्राणी असेल वनस्पती असेल यांच्या स्वरूपाचा अभ्यास करणारे शास्त्र, हा सुद्धा नाही. दुसरा आहे कार्टोग्राफी म्हणजे ज्याच्यामध्ये नकाशा यांचा अभ्यास करतात, ज्याला आपल्या भाषेमध्ये नकाशा शास्त्र म्हणतो, नकाशा शास्त्र, हा सुद्धा पर्याय नाही. कारण इथं पृथ्वीच्या रिगार्डिंग आहे, ज्याला म्हणतो जिओलॉजी म्हणतो आपण, भूगर्भशास्त्र म्हणतो, द स्टडी ऑफ द अर्थ स्ट्रक्चर अँड इट्स फॉर्मेशन, ज्याला जिओलॉजी, भूविज्ञान, भूगर्भशास्त्र सुद्धा आपण इथं वापरतो. हा एक पर्याय लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. वेन वी वर ॲट दिल्ली झू, माय डॉटर वेन वी वर ॲट डॅश डॅश बेबी एलिफंट. बरोबर आहे ना. तर इथे आपल्याला आर्टिकल वर आधारित हा प्रश्न आहे, बेसिक क्वेश्चन आहे आर्टिकल. तर इथे पहा, पहिला ऑप्शन दिल्ली झू दिलेला आहे. दिल्ली इज ए प्रॉपर नाउन. यस, आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर एनी प्रॉपर नाउन. समटाइम्स वी कॅन यूज, काही वेळेस उपपदाचा वापर करतो जेव्हा तुलना दिलेली असेल किंवा त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं असेल. तर इथं पहा, वेन वी वर ॲट दिल्ली, जेव्हा आम्ही दिल्लीमध्ये होतो, राईट. तर इथं दिल्ली झू हा शब्द वापरलेला आहे. इथं आपल्याला योग्य तो आर्टिकल लिहायचा. दिल्ली झू म्हणजे एक निश्चित झू झालं, बरं, निश्चित ठिकाण झालं, कोणतं आहे काय नाही. निश्चित माहिती जर असेल तर तिथं आपल्याला आर्टिकल घ्यावंच लागते. मग आर्टिकल कोणतं येते याच्यामध्ये, द हा पहिला येतो. द दिल्ली झू. इथं जो आपण द वापरलेला आहे ह्या दिल्ली करिता वापरलेले नाही, आपण त्या झू करिता वापरलेले आहोत. ओके. त्यानंतर समोर काय म्हणलेलं आहे पहा, की माय डॉटर वेन वी वर ॲट, मग तिथं बघा काय आहे, माय डॉटर वेन वी वर ॲट डॅश एलिफंट. आता इथं बघा ए येते का, बेबी एलिफंट साठी वापरलेलं आहे. तर इथं समोरची माहिती त्या बेबी एलिफंट विषयी नाही, पण तिथं ए आलेलं आहे. तर इथं ऑप्शन नंबर 4 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. आता आपण असं एखादं उदाहरण जर बघितलं, समजा शी लिव्ज इन डॅश दिल्ली, असा जर राहिला तर याच्यामध्ये पहा कोणताच उपपद येत नाही. काय येत नाही, इथे एक प्रॉपर नाउन झालेलं आहे आर्टिकल. आता मी जे द इथे लिहिलं हे झू करिता लिहिलेलं आहे, एक लक्षात ठेवा, याकरिता हा उदाहरण दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, समोरचा वाक्य काय म्हणलेलं आहे, सेंटेन्स ऑफ ए पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. पहा, जम्बल्ड ऑर्डरवरचा आहे. आणि जेव्हा जेव्हा असे प्रश्न येतात, हे प्रश्न पाहिल्यावर आपल्याला थोडं वाटतं की किती मोठा प्रश्न आहे की. तर याला पहिल्यांदा आपलं माइंडसेट जर पॉझिटिव्ह ठेवलं, वाक्य कशाविषयी बोलत आहे, काय बोलत आहे, आणि त्याचबरोबर वाक्याचे स्ट्रक्चर काय आहे, ह्या गोष्टी जर लक्षात ठेवलं तर उत्तर लिहायला सोपं जाईल. तर पहा, हा जो दिलेला जो उतारा आहे याच्यामध्ये जे 4 सेंटेन्स आहेत, ते 4 सेंटेन्स डिपेंड आहेत इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनवर डिपेंड आहेत. बरोबर आहे ना. आज इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे काही गोष्टींचा फायदाही झाला आणि काही नैसर्गिक घटकांवर विपरीत परिणाम सुद्धा झालेला आहे, ज्याच्यामध्ये बरेच हॅबिटेट लॉस झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर पेस्टिसाइड जे असतात त्याच्यामुळे पोल्युशन वाढत आहेत, आणि त्याचा रिझल्ट काय होत आहे की देर आर नंबर्स ऑफ बर्ड्स आर डिक्रीजिंग, यांचं काय आहे, प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तर हा डी नंबरचा जो सेंटेन्स आहे याच्यानं आपल्याला बिगिनिंग करावं लागेल, कारण द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हा वाक्यातला एक सब्जेक्ट बी झालेला आहे. त्याच्यानंतर ब्राउट हा वाक्यातला वर्ब पण झालेला आहे, हे एक लक्षात ठेवा. तर सुरुवात आपण केलो या डी न, पहिला आहे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन
मुळे काय झालेलं आहे काय नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा लिहावं लागेल की हा लिहावं लागेल ए नंबरचा. का पीपल स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग, लोक प्रयोग करत आहेत विथ नेस्ट बॉक्सेस. नेस्ट बॉक्सेस पक्ष्यांना आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी बरेच लोक घराच्या अवतीभोवती नेस्ट बॉक्स लावतात. तर कशामध्ये स्पायसेस रिव्ह्यू आणि पक्षी आपल्याकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. आता तिसरा हा आहे काय बी मध्ये काय, दो नॉट ऑल एफर्ट सक्सीड बर्ड्स दॅट use use activities to nest like mynas, parakeets, owls, robins and sparrows stood a better chance. पहा, बरेच पक्षी आपल्याकडे याच्यामुळे काय होत आहेत, अट्रॅक्ट होत आहेत आणि याचा परिणाम म्हणून काय पक्ष्यांना आपल्या सहवासात आणण्याचा एक चालू आहे. आणि त्याच्यानंतर जो सेंटेन्स येईल सी वाला जो आहे हा शेवटी येईल. हाऊएव्हर नेस्ट बॉक्सेस कॅन बी क्वाईट ए प्रॉब्लेम. आता बघा नेस्ट बॉक्सेसचा थोडासा एक प्रॉब्लेम बी आहे बरं. कोणता प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये सम अदर स्पायसेस म्हणजे इतर जे पक्षी आहे त्या नेटमध्ये येतात. जसं की आपल्याला ज्या पक्ष्यांना आपल्याकडे आकर्षक करायचं आहे ते पक्षी न येता काय आहे दुसरेच पक्षी याच्यामध्ये येतात. पण ऑप्शन चांगला आहे. नेस्ट बॉक्स जे आहे आपल्या घराच्या अवतीभोवती परिसरात राहिले तर पक्ष्यांना थोडं आपल्याकडे अट्रॅक्ट करायला सोपं जाईल. आणि त्याचबरोबर केवळ बॉक्स ठेवून चालत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेन्स, वॉटर या गोष्टी सुद्धा ठेवावं लागेल. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की याचा लॉजिकल जे सेंटेन्स आहे किंवा सिक्वेन्स जो आहे हा DABC आहे. तर ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. तर एकच गोष्ट सांगू इच्छितो, पॅराजंबलचे जे सेंटेन्स असतात या वाक्यांचा मराठीत जर आपल्याला अर्थ कळाला तर आपण योग्य तो क्रम याच्यामध्ये लावू शकतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा काय म्हणलेला आहे, क्लॅन्डेस्टाईन आहे. क्लॅन्डेस्टाईनला आपण काय म्हणतो, एक प्रकारचं गुपित म्हणतो, गुप्त म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर इथं पहा 4 पर्याय आहेत आणि इथं अँटोनॉम्स विचारलेले आहे, विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहे. त्याच्यामध्ये कन्सिल्ड आहे. कन्सिल्डचा अर्थ काय होतो, एक प्रकारचं रहस्य म्हणतो आपण किंवा याला गुप्त म्हणायला हरकत नाही. सिक्रेट म्हणजे रहस्य म्हणतो आपण. आणि फॉर्थ राईट ज्याला म्हणतो आपण काय आहे की एक प्रकारचं उघड म्हणा किंवा स्पष्ट किंवा ज्याला म्हणतो आपण उघड असणे, ही गोष्ट झाली. आणि क्लाउडीचा अर्थ काय होतो, ज्याला म्हणतो आपण ढगाळ म्हणतो. काय म्हणतो, ढगाळ आहे, ढगाळ हे एक लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. तर हे 4 पर्याय आपल्याकडे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये गुप्तसाठी योग्य जो शब्द आहे, गुप्त हे जे शब्द आहेत ते सिनॉनिम्स मध्ये आलेले आहेत. इथं आपल्याला अँटोनॉम्स विचारलेला आहे, विरुद्धार्थी शब्द. तर हे गुप्त आणि स्पष्ट, उघड असणे हे 2 शब्द काय आहेत, विरुद्ध आहेत. गुप्तचा अपोजिट काय आहे, अस्पष्ट किंवा उघड असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनरक्षक भरतीचे 8 ऑगस्टचा जो पेपर होता यातील 15 प्रश्नांचा अभ्यास केलो. अपेक्षा करतो की तुमच्या अभ्यासाकरिता हे 15 प्रश्न नक्कीच कामी येतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे अजून दुसऱ्या शिफ्टचा पेपर अभ्यासणार आहोत. इथं आपण थांबूया. धन्यवाद.